एक महत्त्वाची बातमी समोर येते। अंबरनाथ नगर परिषदेच्या सत्ता संघर्षात भाजपला मोठा धक्का बसलाय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट वैध ठरवल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। भाजपचं स्वीकृत नगरसेवक पद देखील शिवसेनेच्या वाट्याला आलंय। अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 सदस्य संख्येच्या गटाला वैध ठरवले। त्यामुळे आता या ठिकाणी भाजपचा जरी नगराध्यक्ष असला तरी संख्याबळ शिवसेनेकडे आहे। त्यामुळे येणाऱ्या विशेष खरतर समित्यांच्या निवडणुकीत सगळी सभापती पदं ही शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत। संख्याबळानुसार भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होणार असून ते स्वीकृत नगरसेवक पद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मोइत्रा यांच्या समोर विमानात टीएमसी चोर हे अशा खरतर घोषणा पाहायला मिळाल्या। काही तरुणांनी वेड्यावाकड्या नजरेने पाहिले अशी तक्रार देखील महुआ मोइत्रा यांनी केली आहे। टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। जय श्रीराम, जय श्रीराम। चोर चोर चोर, टीएमसी चोर, पीसी चोर, भाईपा चोर, तृणमूल सब चोर, चोर चोर, तृणमूल सब चोर। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, पीसी चोर। समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गेल्या 60 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। राज्यभरातून कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत। कामात कायमस्वरूपी रुजू करून घेण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने मुंडन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। बातमी बारामतीमधून आहे। अल्पवयीन पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्या। बारामतीच्या फलटणच्या जाधववाडीतील हा प्रकार आहे। आरोपी डॉक्टर योगेश नरुटेला अटक करण्यात आली। तर फलटण आणि बारामतीत मोठी खळबळ पाहायला मिळते। पालघरच्या मोरवणे धरणात एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। आई रागावल्यानं या तरुणानं टोकाचं पाऊल उचलले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध पद्धतीने स्पा सेंटर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या कार्यालयापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर स्पा सेंटर सुरू आहे। मात्र पोलीस उपायुक्त याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात। अवैध पद्धतीने स्पा सेंटर सुरू करण्यास पोलिसांनी परवानगी दिली कशी? उपायुक्त अमित काळे दुर्लक्ष का करतायत? हप्ते वसुलीसाठी हे सर्व सुरू आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यसभेवर मला पाठवावं असा माझा आग्रह नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं विधान मंत्री छगन भुजबळांनी केलंय। तर जय पवारांनीही राज्यसभेबाबत बोलणं टाळलंय। मुंबईतल्या घडामोडींबाबत मला काही माहीत नाही असं जय पवार म्हणाले। तसंच माझ्या नावाची चर्चा सुरू असली तरी माझी राज्यसभेवर जाण्याची इच्छा नाही, पण मी सर्वांच्या कामांसाठी उपलब्ध असेल असं देखील जय पवार म्हणाले। सुनेत्राताई पवार आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम हातात घेतल्यामुळं आणि विधानसभेतसुद्धा त्या निवडून आल्यामुळे स्वाभाविकच आहे की विधानसभा सदस्य म्हणून त्यांना यापुढे राहावं लागणार आणि मग नियमाप्रमाणे त्यांना राज्यसभेचं सभासदत्व सोडावं लागतं। तर त्याप्रमाणे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे, हे बरोबर आहे। पण मग आता त्यांच्या ठिकाणी कोण जाणार हे सगळं आम्ही मीडियातून वर्तमानपत्रातून वाचत असतो। काय अजून त्याच्यावर काय चर्चा वगैरे काही झालेली नाही, मला तरी तशी काही माहिती नाही। मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील। परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।